कारण बोल्यावर चढायला चाललाय. एक पीस ऑफ ऍडवाइस देतो. आता बॅचलर लाईफ संपणार आहे. लग्नानंतरचं आयुष्य आणि लग्नापूर्वीचं आयुष्य वेगळं असतं. हो, काही काय बोलताय सारंग, त्यांचं काही ऐकू नको. चल, 6व्याच टप्प्यात आलंय. शिकार करण्याची वेळ झाली. बघितलंस म्हणून सांगतो. चल. दादा, हे खरं आहे ना? हो रे. गबे चल. हा जगन्नाथ साहेब. अस्मीच्या खोलीकडे जा. ओके साहेब. जा 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 जा. हॅलो. अहो जगन्नाथ साहेब, इथे तर कोणीच नाहीये. खोली रिकामी म्हणतो. काय? आपले आयुष्य आरामाचे दिवस आले. एन्जॉय. चीअर्स. अरे काय छान सोय केली आहे ऐश्वर्या मॅडमने. अरे मज्जानु लाईफ. नमस्कार करायचा आहे. गणानान्त्वा गणपती ववामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानुसृण्वन्नोतिभिस्थितसादनं महागणपति देवताभ्यो नमः. गन्धपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. नवऱ्या मुलीला घेऊन ये. आता नवरीची एंट्री दणक्यात होणार. एक्सक्यूज मी आलेच. प्लीज. अस्मी, अस्मी, कुठे गेली असेल ही मुलगी? नवरी मुलीला घेऊन या. अरे देवा.
आहेस? कॉल का नाही रिसीव करत आहे ही? अस्मी, पिकअप द कॉल. कुठे गेली असेल ही मुलगी? ऐश्वर्या मॅडम आल्या असणार. तर आम्ही बघतो. एक मिनिट, मी बघते. अरे हे, काय चाललंय? हे, हे. देवा, बारीक लक्ष ठेवा. अस्मी कुठेच दिसत नाहीये. ती तिच्या रूम मध्ये पण नाहीये. दिसत नाही म्हणजे काय? एक मिनिट. नील, नील. अस्मीला फोन लाव. काय रे? अरे लाव तर, ती कुठेतरी मिसप्लेस झाली आहे तर प्लीज. एक मिनिट, मी अस्मीच्या आईला फोन लावून बघतो. हां हां. नाही, अस्मीच्या आईला पण फोन लागत नाही. अस्मी तिच्या रूम मध्ये नाही. अस्मी सापडत नाही. काय? पॅनिक नका हो, मिसप्लेस झालं. परत लाव फोन प्लीज. नवरी मुलगी कुठे गेली पण? हा जगन्नाथ साहेब. हो, ठीक आहे. अहो, नवऱ्या मुलीला शोधताय का? ती बघा, नवरी मुलगी आली.
मम्मा ही तर डायरेक्ट इथेच झाली. काहीतरी गडबड झालेली दिसते. थांब जरा. तू इथे काय करतेयस? चल निघ. ऐश्वर्या जर एक्सक्यूज मी, तुमचं काही चुकतंय का? चुकलंय का तुमचं काही? नमस्कार. रामकृष्ण हरी. तुम्ही इथे? माझ्या पोरीचं लगीन आहे इथं. तुमच्या मुलीचं लग्न इथे? होय. काहीतरी कन्फ्युजन आहे. एक सेकंड. बबलू कॉल मॅनेजर. हो. मेंढरे कुटुंबाच्या लग्नात प्रॉब्लेम होऊच कसा शकतो सर? एक मिनिट. काहीतरी मिसकम्युनिकेशन आहे. आम्ही मॅटर सॉर्ट आउट करतोय. तुम्ही प्लीज जरा शांतता राखा. नील जरा बघते. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय व्हेन्यू कोणाच्या नावाने बुक आहे? सारंग मेंदळे. सारंग मेंदळे. हो असं कसं? पहा बरं, त्यात आमच्या अमररावांचं पण नाव असेल. त्यांच्या नावानं हॉल बुक आहे. पहा बरं तुम्ही. एक सेकंद. मला बुकिंगचे एक्झॅक्ट डिटेल्स सांगा प्लीज. ओके. सारंग मेंदळे आणि सावली भागवत यांच्या नावाने हॉल बुक आहे. मी त्या जगन्नाथचा प्लॅन कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. सावली भागवत? अहो कशाला एवढा लोड घेता? मी सांगते ना तुम्हाला, ही श्रीमंत माणसं आहेत ना, यांनीच काहीतरी गडबड केली हो. ते काही नाही, आमच्या अमररावांनी हा हॉल बुक केला होता. कळलं का तुम्हाला? नाव ऐकलं नाही काय बोलले ते? तुमची लायकी आहे या मंडपात उभं राहण्याची? आणि श्रीमंत आम्ही आमच्या कॅलिबरवर झालोय. श्रीमंत असणं हा काही गुन्हा नाहीये. आणि मुळात मेहंदळे कुटुंब कधीच कोणाचं वाईट करू शकतच नाही. तुम्ही गरीब लोक जिकडे फ्री मिळेल तिकडे घुसता. एक मिनिट. मान्य आहे तुमचं, पण प्रत्येक येळी चूक गरीबाचीच असते असं बी नसतंय. मला एक सांगा, माणूस गरीब असला म्हणजे त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं का की तो चुकीचा आहे म्हणून? पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, गरीब सुद्धा तुमच्यासारखाच माणूस असतो. तू कोण आहेस? हा आमचा पर्सनल मॅटर आहे, मध्ये बोलायचं नाही, कळलं? ऐश्वर्या, ऐश्वर्या पास. सॉर्ट आउट करूया ना, भांडायचं काय? काय त्या हिचं ज्याच्या बरोबर लग्न होणार आहे त्याचं नाव काय आहे?
जे काय आहे ते त्याला फोन करा. त्याचे नातेवाईक इकडे कुठे दिसतात का, त्यांना फोन करा. करा. वय फोन लागत नाहीये. हा सगळा गोंधळ जगन्नाथने घातलाय, पण हे सत्य मी सांगू शकत नाही. कारण हे सगळं जर मला अगोदरच माहित होतं, हे सगळ्यांना कळलं तर मी वेगळ्याच अडचणीत सापडेन. काय करू आता? एक मिनिट, तुमचे मध्यस्थ कोण होते त्यांना फोन लावा. काय नाव त्यांचं? जगन्नाथजी. जगन्नाथजी? मी सांगितलं होतं तुम्हाला, हा माणूस फ्रॉड आहे. जे काय चाललं होतं ना, मला आधीच शंका होती की काहीतरी गडबड आहे. पण नाही, माझं कुणी ऐकलं नाही. तुम्ही आता घ्या, गेला ना पळून. नाहीतर काय, अहो त्यांनीच हा सगळा गाठ घातला. ते म्हणतात ना, राजा उदार झाला आणि हाती भोपळा. आमच्या सावळीला पोरगी पोरगी म्हणून मिरवतात तो. नाही त्यावेळी जगन्नाथरावांनी हातच वर करून दिले. काय म्हणाला आता त्यांचं मी काय चुकलं म्हणा. म्हणजे अशा दिसणाऱ्या पोरीसोबत कोण लग्न करेल का? सांगा बरं. वहिनी, सावली तुमचं ऐकून घेते कारण ती तुमचा आदर करते. पण मला माफ करा, मी तुमचं हे असलं ऐकून घेणार नाही. आणि सावलीच्याच बाबतीत काय, जगातल्या कुठल्या बी पोरीबद्दल, तिच्या रंगरूपावरनं, तिच्या शरीरावरनं, तिच्या दिसण्यावरनं तुम्ही काय बी बोलू शकत नाही. मी ते खपवून घेणार नाही. माझी सावली कशी आहे मला माहित आहे. तिच्यासारखी तीच आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, पुन्हा असलं बोलू नका. अलका, लाग तयारीला. आता फोन येणार. सगदेवा फोन लाव. वय लावतो. बाबा घ्या, बोला. जगन्नाथजी, अहो इथे समजा काय चाललंय बघा. काय चाललंय काय बी कळायला झालं या. बघा तुमची इथं गरज आहे. मी काय म्हणतो, तुम्ही इकडेच या बरं ताबडतोब. नाही तुम्ही या म्हटलं ना. शांत व्हा एकनाथराव, शांत व्हा. अहो पण मी जे काही करतोय ते आपल्या सावलीच्या भल्यासाठीच करतोय. काळजी नका करू. एकनाथजी, तुमच्या शेजारी चंद्रकांत मेंदळे उभे आहेत ना? आपण तुम्हाला कसं काय ठाव? अहो ते सोडा, आहेत ना उभे. जरा फोन स्पीकरवर टाका ना. बोला. चंद्रकांत मेहेंदळे, तुम्ही सगळे गोंधळून गेला असाल ना की आयुष्यात काही गोष्टी अकल्पित घडतात आणि आता त्या मीच घडवल्या आहेत हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, नाही का?